आपली अधिक तर नाती तुटतात, दुरावतात, ती समोरचा आपल्या मनासारखं वागत नाही म्हणून. तो त्याच्या मनासारखा वागतो, आपल्याला विरोध करतो, म्हणून आपल्याला खूप राग येतो, दुःख होतं आणि आपण समोरच्याचं ऐकायला तयार नसतो. यातच मग वाद, भांडणं आणि या भांडणात आपण काय काय नको ते बोलून जातो आणि नाती कायमची दुरावतात, तुटतात. आणि अशा वेळी आपण पतंगाचं उदाहरण घेतो. लोक म्हणतात ना की पतंगासारखं आयुष्य नको. म्हणजे आकाशात उडायचं पण त्याचा धागा दुसऱ्याच्या हातात असतो. पण हा धागा पकडणारे सगळेच हात असे नसतात. काही हात असे असतात की जेव्हा तुम्ही उंच भरारी घेता तेव्हा ते धाग्याला ढील देतात, तुम्हाला उडू देतात, उंच उडू देतात. पण जेव्हा तुम्ही गटांगळ्या खायला लागता, अस्थिर होता, तेव्हा तेच हात धागा खेचून धरतात, तुम्हाला डगमगू नाही देत, नाही गटांगळ्या खाऊ देत. आयुष्यात जगताना आपला धागा अशा कुठल्या तरी हातात दिला तर मग कितीही उंच भरारी घ्यायला आपण डळमळत नाही, घाबरत नाही. आणि हे धागे म्हणजेच नाते. हे धागे अनेकदा तुटतात, तोडले जातात, चुकून अनावधानाने तुटले जातात. तरीही ते धागे आपण जोडायला हवेत, त्यांच्या गाठी परत मारायला हव्यात. कोणी खरंच चुकीचा वागून गेला असेल, आपल्याला दुखवून गेला असेल, आपल्या मनाविरुद्ध वागून गेलेला असेल, तरीही आपल्या माणसांसाठी आपली दारं उघडी असायला हवीत. आणि आपण चुकलो असेल, आपल्याला चूक पटली, तर आपण पुन्हा आपल्या दारांकडे वळायला हवं. हे कसं आहे माहिती आहे? आकाशात रंगीबेरंगी पतंग जेव्हा उडत असतात तेव्हा आकाश किती सुंदर दिसतं नाही? पण समजा सगळेच पतंग गटांगळ्या खात असतील, फाटलेले असतील, खाली पडत असतील, तर सगळं आकाश विद्रूप होतं. आता आपण ठरवायचंय, आपलं आकाश सुंदर करायचं की विद्रूप. हे धागे सांभाळूया, जपूया, पुन्हा जोडूया, आपली दारं सदैव उघडी ठेवूया.